नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत आहे नक्की तुमचं बघा। सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, विश्वा व जानू करणार आता चक्क पळून जाऊन लग्न, तर जयंतचा खरा चेहरा येणार आता सगळ्यांसमोर। नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मित्रांनो, ज्या प्रकारे तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या जानूने ह्या जयंतला कशा प्रकारे त्याची लायकी दाखवून दिलेली असते आणि त्याच्यानंतर आपल्या विश्वाने देखील ह्या जयंतची चांगल्याच प्रकारे शाळा घेतलेली असते आणि फायनली आता मात्र कधी न बोलणार हा श्रीनिवास जयंतला जाऊन बोलतो की ह्या घरामध्ये परत कधी देखील तुम्ही पाऊल ठेवणार नाही, हे मी आता तुम्हाला सांगतोय। तर हे सांगितल्याच्या नंतर जयंत देखील म्हणतो की जर जानूलाच वाटत नसेल ना की मी ह्या घरात येऊ नये, तर मी कधी देखील परत ह्या घरामध्ये येणार नाही आणि जयंत त्या ठिकाणावरून निघून जातो। तर दुसरीकडे मात्र जानूने काय पराक्रम करून ठेवलेला असतो याबाबत तिला काहीच कल्पना नसते, असं भावनाला वाटत असतं। कारण की भावनाला वाटत असतं की जयंत आणि जानूने दोघांनी देखील एकमेकांच्या जवळ येणे किती गरजेचं आहे, कारण की ह्या दोघांचं नातं देखील किती घट्ट होतं आणि अशी अचानक त्यांच्या नात्याला कसं काय नजर लागली हे भावनाला कळत नसतं। पण भावनाला एक गोष्ट कळना की सिद्धू आणि तिच्या नात्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा असेल तर ही जानू आहे। त्याच्यामुळे भावनाने लवकरात लवकर जानूला सगळं काही सत्य सांगून लवकरात लवकर सिद्धूच खरा तिचा नवरा आहे हे सत्य सांगितलं पाहिजे आणि सिद्धूमध्ये आणि जानूमध्ये कोणता देखील असा गैरसमज निर्माण होणार नाही याच्याकडे भावनाने लवकरात लवकर लक्ष दिलं पाहिजे। पण या भावनाचं जे काही चाललंय हे पाहून तुम्हाला देखील चांगला धक्का बसला असेल। तर दुसरीकडे मात्र ज्या प्रकारे रेणुका विचार करत असते की लवकरात लवकर माझ्या सिद्धूला लहान बाळांचा किती लळा आहे, पण ज्या दिवशी सिद्धूला त्याच्या हक्काचं स्वतःचं बाळ होईल ना, त्यावेळेस मात्र माझा सिद्धू किती काळजी घेईल असं वाटत असतं मात्र आपल्या रेणुका काकूंना। पण ह्या गोष्टीचा विचार तर ह्या भावनाने केला पाहिजे ना, कारण की भावनाने आणि सिद्धूला दोघांना देखील एक गोष्ट असं वाटत असते की आनंदी त्यांच्याकडे कायमची राहील। पण मित्रांनो, असं होणार नाही, पुढे भयानक असा ट्विस्ट येईलच। तर दुसरीकडे मात्र जयंतने एक भयानक असा प्लॅनिंग बनवलेला असतो आणि त्या प्लॅनिंगमध्ये चक्क आता श्रीनिवास, लक्ष्मी या सगळ्यांना सामील करून घेणार असतात। कारण की तुम्हाला माहितीच आहे की जयंत सांगतो की जानूचं म्हणणं आहे की ह्या घरामध्ये मी यायला नाही पाहिजे, तर जयंत म्हणतो की जानूला तुम्ही माझ्या कंपनीमध्ये म्हणजेच माझ्या ऑफिसमध्ये कामासाठी पाठवा, कारण की ती एकदा का जर माझ्या ऑफिसमध्ये कामाला आली तर खूप भारी होईल। आणि पुढे असंच घडतं, कारण की जानू चक्क आता जॉबसाठी मात्र जयंत कानिटकरच्या ऑफिसमध्ये जाते आणि त्यावेळेस मात्र जयंतला त्या ठिकाणी देखील जानू धमकी देते आणि म्हणते की माझा आणि तुमचा संबंध काही देखील नाही आहे, फक्त इथे मी माझं काम करण्यासाठी येत आहे। आणि जयंतला तेच हवं असतं, कारण की जयंतला माहीत असतं की हळूहळू मी जानूला कसं का होईना पण माझ्या प्रेमात पाडून घेणारच। मग मला मित्रांनो एक गोष्ट समजत नाही आहे, ह्या जानूला तिची फॅमिली पूर्णपणे आठवते, सगळं काय आठवतंय, पण मात्र हा विश्वास आपला कसं काय तिला आठवना हे जरा कळतच नाही आहे। कारण की यामध्ये खूप मोठं असं स्टोरी मला वाटायला लागलेली आहे, कारण की नक्कीच काहीतरी जानू ह्या सगळ्यांपासून लपवते, नाहीतर दुसरीकडे जानू आणि विश्वाचाच हा कदाचित प्लॅनिंग देखील असू शकतो। तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता विश्वाची आणि सईची फायनली एंगेजमेंट मोडलेली असते, कारण की तुम्हाला चांगल्याच प्रकारे माहीत आहे की विश्वाच्या बाबांना हे सत्य अजून माहीत झालेलं नसतं, पण आता लवकरच त्यांना देखील हे सत्य कळेल। पण त्यावेळेस मात्र त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण की त्यांना ज्यावेळेस कळेल की सईने ही एंगेजमेंट कशासाठी मोडलेली आहे ते कळाल्याच्या नंतर विश्वाचे बाबा एवढे तेवढे चिडणार नाही, तर ते एवढे भयानक चिडतील ना, काही सांगायलाच नको। आणि मित्रांनो, दुसरी एक गोष्ट म्हणजेच मला हे विश्वाचा एवढा राग यायला लागलाय, मग मला एक गोष्ट सांगा, आपल्या स्वतःच्या आईसोबत काय झालं या गोष्टीकडे विश्वाने लक्ष द्यायचं सोडून दिलं आणि विश्वा उलट ह्या जानूलाच परत मदत करायला गेलेला आहे। पण ह्या जानूमुळेच विश्वाच्या आईचा आज मृत्यू झालाय, ह्याला पूर्णपणे जबाबदार मात्र ही जानूच आहे। पण तरी देखील मात्र विश्वाला वाटतंय की माझ्या जानूपासून हा जयंत कायमचा दूर राहिला पाहिजे। आणि मित्रांनो, फायनली गोष्ट आता पुढे अशी घडणार आहे की तुम्हाला माहितीच आहे की आपल्या विश्वाचं देखील जानूवरती किती प्रेम होतं आणि ह्या दोघांचे प्रेम आता सक्सेसफुल झालेलं नसतं, पण आता त्यांच्याकडे पण नव्याने सुरुवात होणार आहे। कारण की तुम्हाला माहितीच आहे की आता जानूला देखील काहीच आठवत नसतं की जयंत कानिटकर तिचा नवरा होता की कोण होता, फक्त तिला जयंतचा तिरस्कार होत असतो हे पाहून मात्र आपल्या विश्वाला खूप आनंद झालेला असतो। तर पुढे मात्र आता तुम्हाला माहितीच आहे की आता जानू कोणाच्या ऑफिसमध्ये काम करायला चाललेली, ते पण मात्र ह्या जयंत कानिटकरच्या, आणि त्याच ऑफिसमध्ये विश्वा देखील असतो, कारण की विश्वाचं आणि जयंत कानिटकर ह्या दोघांनी मिळूनच तो स्टार्टअप बनवलेला असतो। आणि त्या ठिकाणी आता विश्वाची आणि जानूची देखील सारखी भेट होताना तुम्ही पाहाल आणि दुसरीकडे मात्र ह्या जयंतची आणि जानूची देखील भेट होती, पण ह्यांच्या भेटीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती म्हणजे तिरस्कार। आता जानू आणि आपल्या विश्वामध्ये हळूहळू मैत्री व्हायला परत सुरुवात होते आणि इथूनच सुरू होणार आहे मित्रांनो यांच्या प्रेमाची खरी जोडी आणि ह्यांच्या प्रेमाला लागणार आहे सगळ्यात सुंदर असं वळण। तर दुसरीकडे मात्र मित्रांनो, ज्या प्रकारे सिद्धू आणि भावनाला बाळ व्हावं यासाठी रेणुका काकूंची खूप इच्छा असती, तर फायनली आता रेणुका काकू मित्रांनो सगळ्यात गोष्ट म्हणजे सगळ्यात मोठी गोष्ट त्यांच्या कानावरती पडणार आहे आनंदाची। पण दुसरीकडे मात्र ह्या लक्ष्मीने आत्तापर्यंत प्रत्येक कुटुंबामध्ये अशा ढवळाढवळ केलेल्या असतात आणि तिच्या मुलींमुळे
आत्तापर्यंत 2 कुटुंबावरती किती मोठी संकट आली तुम्ही पाहिलंच असेल. आणि दुसरीकडे मित्रांनो आता सगळ्यात मोठी गोष्ट ही कळते लक्ष्मीला की ती ज्या सुनेचं आता जास्त कौतुक करत होते, म्हणजेच तुम्हाला माहिती आहे सिंचनाचं, आता ती प्रेग्नेंट नसते याचं सत्य देखील आता लक्ष्मीसमोर येतं. आणि त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि ती म्हणते की मग आमच्यासोबत असं का झालं असेल, का फसवलं असेल आम्हाला. तर आता मित्रांनो मला एक गोष्ट सांगा, ह्या लक्ष्मीला आता एवढं राग येतो सिंचनाचा आणि तिला एवढं वाईट देखील वाटतं, तर मग मला गोष्ट सांगा की ह्या लक्ष्मीच्या मुलींनी आत्तापर्यंत दुसरीकडे विश्वाच्या आयुष्याचं तर पूर्ण वाटोळं केलंच, पण आता सिद्धूच्या आयुष्याचं वाटोळं होता होता राहील का होईल हे सांगता येत नाही आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे ही सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील जेवढी शांत दिसते तेवढी अजिबात देखील शांत नाही. कारण की ती बदला कसा घ्यायचा आणि कोणाचा घ्यायचा हे तिला चांगल्याच प्रकारे माहीत आहे. तर मित्रांनो फायनली कधी ना अक्कल येणाऱ्या संतोषला आता अक्कल आलेली असते आणि संतोष म्हणतो की आता जयंतकडून मला सत्य उकळून घेण्यासाठी काही देखील करावं लागेल. कारण की आता मला पैशाची गरज आहे, मला पैसा पाहिजे, नाहीतर ह्या जयंतचं खरं सत्य मी सगळ्या कुटुंबाला सांगून टाकतो आणि ह्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. कारण की बिचाऱ्या विश्वाच्या आईचा फुकटमध्येच जीव गेलेला असतो हे चांगल्याच प्रकारे मात्र संतोषला देखील माहीत असतं. पण आता संतोष तसंच करायला जातो आणि ह्या जयंतकडून पैसे उकळायला सुरुवात करायचं ठरवतो. पण त्यावेळेस मात्र जयंतला हे सत्य कळतं की संतोषला देखील माहीत आहे की विश्वाच्या आईचा खून माझ्याच हातून घडलेला आहे, तर मग आता माझं काय खरं नाही. मला ह्या संतोषचं तोंड कसं पण गप्प करावं लागेल. जरी मला संतोषला संपवावं लागेल तरी मी संपवायला देखील मागे पुढे पाहणार नाही हे मात्र जयंतने ठरवलेलं असतं. कारण की जयंतला फक्त हवी असते त्याची जानू. कारण की त्याला वाटत असतं की जानू जर नसेल तर माझं आयुष्य अपूर्ण आहे. त्याच्यामुळे तो काही देखील जानूसाठी करायला तयार असतो. तर मित्रांनो फायनली आता हे जयंत कानिटकरचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आणण्यासाठी आपला विश्वा धडपड करत असतो. पण मला विश्वाला एकच गोष्ट सांगायची की तू ज्या गोष्टीसाठी आणि ज्या व्यक्तीसाठी धडपड करतोय ना, ही व्यक्ती एक ना एक दिवस तुझ्यासाठी सगळ्यात मोठा घातक काटा ठरणार आहे. कारण की ज्या प्रकारे विश्वाची आई ह्या जगातून जग सोडून गेली ह्याला 99% ही जानू आणि ह्या जयंत कानिटकर जबाबदार आहे ना, हे सत्य ज्यावेळेस मात्र विश्वाला समजेल ना, त्यावेळेस मात्र विश्वाच्या पायाखालची जमीनच नाही तर पूर्णपणे आभाळ सरकलेला असेल. कारण की विश्वाला कळेल ना की ज्या आईने आपल्यावरती एवढं जीवापाड प्रेम केलं ती आई आज आपल्याला सोडून गेली. ही सोडून गेली नाही तर तिला मारलं गेलं आणि ह्याला जबाबदार ही जानू आहे. तर त्यावेळेस मात्र विश्वाला देखील काय कळणार नाही की आपण किती मोठी चूक करून ठेवली होती. पण मित्रांनो कदाचित हा गॉड्स प्लॅन म्हणावं की काय म्हणावं हे समजत नाही. कारण की आपल्या विश्वाला किती दिवस झालं जानूवरती प्रेम होतं तुम्हाला माहितीच आहे की त्यांना स्वतःची एंगेजमेंट देखील करायची नव्हती. पण आता तुम्ही पाहिलंच की हे सगळं काय प्रकार घडला आणि त्यामधून सईने देखील एंगेजमेंट मोडून टाकली, ती अंगठी फेकून दिली. पण आता मित्रांनो फायनली तुम्ही पुढे असं काही गोष्टी पाहाल त्यावेळेस मात्र काही लोकांना खूप आनंद होईल की त्यांना खूप लोकांना तर आपल्या विश्वाची आणि जानूची लव्ह स्टोरी पाहिजे आहे, त्या दोघांना एकत्र पाहायचं आहे. आणि काही लोकांचं म्हणणं आहे की विश्वा आणि जानूची लव्ह स्टोरी कधीच होऊ शकत नाही कारण की त्यांचं तसं ते नातं नाहीच आहे. कारण की मित्रांनो सांगता येत नाही, आता खूप साऱ्या ऑडियन्सवर बेसवरती पण डिपेंड आहे की कोणाला काय वाटतं. पण मित्रांनो तुम्हाला सांगू का, आता ह्या विश्वा आणि जानू हे दोघेजण अजूनच तुम्हाला जवळ पाहायला भेटतील. आणि फायनली गोष्ट अशी येणार आहे की जानू जयंतकडे न जाता आपल्या विश्वाच्या प्रेमात पडणार आहे. आणि विश्वाला माहीत आहे पाठीमागच्या वेळेस त्यांनी ज्या ज्या चुका केल्या, म्हणजे जानूला तो प्रेमाचं सत्य लवकर सांगू शकलेला नसतो. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच की किती मोठं रणांगण झालं. कारण की एवढं मोठं रणांगण झालं की त्यामध्ये बिचारी जानू आपली जीव देखील द्यायला गेली होती. पण फायनली मित्रांनो आता ह्यावेळेस मात्र जानूलाच आपल्या विश्वावरती प्रेम होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि ह्या दोघांचं लग्न तर होणार आहे, पण हे लग्न असं तसं होणार नाही. कारण की मित्रांनो विश्वाचे बाबा आणि या साईडला लक्ष्मी ह्या दोघांच्यामध्ये 36चा आकडा आहे. आणि ह्या दोघांना एकमेकांचा अजिबात देखील काही स्वभाव पटत नाही. आणि हे लग्न तर असं सहजासहजी होऊ शकत नाही. कदाचित विश्वाची आई आज जर जिवंत असती तर तिने काही ना काही केलं असतं. पण मित्रांनो आता जरा हे अवघड वाटत आहे. आणि फायनली तुम्हाला पुढे असं पाहायला भेटेल की विश्वा आणि जानू ठरवतात की आपण पळून जाऊन लग्न करायचं. पण मित्रांनो आता ह्यामध्ये ह्या क्षण येईपर्यंत तुम्हाला खूप सारे अशा अपडेट पाहायला भेटतील की त्यामधून तुम्हाला कळेल की जानूने जे काही निर्णय घेतलेला आहे, म्हणजेच आता विश्वासोबत ती प्रेम करून तर बसते, परंतु दुसरीकडे मात्र जयंत आणि जानूमध्ये तुम्हाला माहितीच आहे की यांचं अगोदर लग्न झालं होतं. हे विश्वाला माहिती आहे, सगळ्या जगाला माहीत झालेलं असतं. पण जानूला ते आठवत नसतं. त्याच्यामुळे विश्वाला वाटतं की मी जानूसोबत नवीन सुरुवात करू शकतो. तर दुसरीकडे मात्र जयंत आता जानूसाठी परत आपल्या विश्वाला कोणती इजा किंवा कोणता त्रास देईल हे जर असं घडलं तर मग खूप धोकादायक निर्माण होऊ शकतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या जानूच्या आणि ह्या जयंतच्या भेटीपायी तुम्ही पाहिलंच बिचाऱ्या विश्वाच्या आईला हे जग सोडावं लागलं. आणि जर परत आता ह्या जानू आणि जयंतला एकत्र येण्यासाठी आपल्या विश्वाला जर काही झालं तर याला जबाबदार कोण? त्याच्यामुळे ह्या लक्ष्मीच्या मुलींवरती तर मला थोडा पण विश्वास नाही आहे. कारण की बिचाऱ्या विश्वाला प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवून परत
बिचारा विश्वाचा किंवा विश्वाच्या बाबांचा कोणाचा जरी जीवाला काही झालं तर मग ह्याला जबाबदार कोण? तर त्याच्या अगोदर सगळ्यात अगोदर मित्रांनो ह्या हरामखोर जयंतचा चेहरा जगासमोर लवकरात लवकर आला पाहिजे. आणि तुमच्या सगळ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे मित्रांनो की तुम्हाला विण दोघातील ही तुटेना आणि कंबळी ही मालिका आवडते का नाही? प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, कारण की येथून पुढे आपल्या चॅनलवरती ह्या तिन्ही मालिकेंचे अपडेट तुम्हाला पाहायला भेटतील. फक्त तुम्ही कमेंटमध्ये टायमिंग पण मला सांगा की कोणत्या वेळेस तुम्हाला कोणते अपडेट देऊया, कारण की एका दिवसात मी 3 अपडेट तुम्हाला देऊ शकतो. आणि मित्रांनो मला कमेंट करून ही गोष्ट सांगा की जर जानू आणि विश्वाने जर लग्न केलं तर ते तुम्हाला आवडेल का जानू आणि विश्वा लग्न करू शकतात का नाही, हे देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि मित्रांनो हे पण सांगा की जानू आणि विश्वा जर परत प्रेमामध्ये पडले तर जसं तुम्ही पाहिलंच की जयंतला सत्य समजलं होतं, विश्वाच्या आईला सत्य कळलं, त्याच्यामुळे त्याने विश्वाच्या आईला संपवलं, तर तसंच बिचाऱ्या विश्वावरती किंवा विश्वाच्या बाबांवरती परत काही संकट येईल का, हे तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. आणि सॉरी मित्रांनो कालच्याला व्हिडिओ आला नाही, तर काहीतरी कारणास्तव व्हिडिओ आला नव्हता, पण इथून पुढे रेग्युलर व्हिडिओ येईल. फक्त तुम्हाला कमेंट करायचं आहे कंबळी विण दोघातील ही तुटेना आणि लक्ष्मी निवास ह्या मालिका तुम्हाला रेग्युलर पाहायला भेटतील आपल्या ह्या चॅनलवरती. फक्त कमेंट्समध्ये टायमिंग सांगा की तुम्हाला ह्या अपडेट कोणत्या वेळेत कधी कधी पाहिजे. धन्यवाद.